सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार असून मतमोजणीवेळी रामवाडी गोदाम परिसरात कलम 144 लागू असणार आहे। राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह नागरिकांना निकाल ऐकता यावा म्हणून जांबवीर चौकात स्पीकर लावण्यात येणार आहेत। निकाल ऐकण्यासाठी लोकांनी जांबवीर चौक ते मोदी पोलीस चौकी या रस्त्यांवरच थांबावे आवाहन केले। तसेच दरम्यान त्या दिवशी शहरातून कोणतीही रॅली काढता येणार नाही, शिवाय जल्लोषही करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे। मोजणीवेळी रामवाडी मैदान कोडको या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे। मतमोजणीच्या ठिकाणी गोदामाकडे येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत। त्या दिवशी उमेदवार, मतमोजणीचे कर्मचारी, विधानसभा मतदारसंघनिहाय प्रतिनिधींच्या वाहनांसाठी केंद्रीय विद्यालयाच्या मैदानावर पार्किंगची सोय असेल। पुणे रोड, मंगळवेढा, तुळजापूर व अक्कलकोट रोडवरून येणाऱ्या वाहनांसाठी होमगार्ड मैदानावर आणि हिंद स्मशानभूमी परिसरातील रेल्वे रुळाजवळील मैदानावर पार्किंगची सोय असेल। कोणालाही आत मोबाईल घेऊन जाता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले। शहरात 56 ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात येणार असून त्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे। निवडणूक निकालानंतर सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, याची काळजी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी। मतमोजणीवेळी रामवाडी गोदाम परिसरात राज्य राखीव पोलिसांसह शहरातील स्थानिक पोलिसांचाही मोठा बंदोबस्त असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले।